पहिला चेंडू संकेत कदम याचा शॉट पिच चेंडू व्हाट अ शॉट यार कैन मिड विकेट बाउंड्री लाइन सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। निश्चितपणे अशा प्रकारचे फटके ज्यावेळेला बॅटरच्या बॅट बंद निघतात त्यावेळेला क्रिकेट एका वेगळ्या लेवलला जातं आणि म्हणूनच ईशान किशन अखंड देवगढ़ मध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पसरतोय। व्हाट अ शॉट फिर एक बार मिड विकेट सीमा रेखा के बाहर गेंद 6 रन के लिए। वारंवार थोडासा आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप व्हाट अ शॉट यार क्रिकेटिंग शॉट प्रकाश पराडकर याच्या बॅट बंद लॉन्ग ऑन ओवर द विकेट गोलंदाजी करते शॉट पिच चेंडू बड़ा शॉट क्या ये गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर जा सकती है लेकिन उसके अंदर वेदांत जाधव पहिली विकेट या ठिकाणी आउट होते करतोय स्लोवर चेंडू आणि परंतु सुरेख फटका पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून आणि मला वाटतं हा 1 वर्षाचं क्रिकेट पाडलं तर कायम केली जाते। सुरेख असा फटका फिर एक बार पॉइंट के ऊपर से गेंद जारी है सीमा रेखा के बिल्कुल अंदर कैच को लपक लिया आणि युवराज या ठिकाणी डगआउट मध्ये परततोय। यस डीजे एकमेकांच्या समोर येतात आणि मग त्यांचा अभ्यास चांगला आहे। सुरेख असा फटका स्लिप आणि पॉइंट यांच्या डोक्यावरून खेळण्याचा हा प्रयत्न यशस्वी होतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांच्यासाठी साइडला राहुल याच्या बॅटमधून उतुंग अशी फटकेबाजी अनेक वेळेला पाहिले लॉन्ग ऑन और लॉन्ग के बीच में से गेंद सीमा रेखा के बाहर फिर एक बार 6 रन के लिए क्रिकेट मध्ये विजयी होताना निश्चितपणे आपण पाहिलेला आहे। यस उतुंग असा फटका प्रकाशाच्या बॅटमधून आणि हा षटकार खेळाडू जो की या सिंधुदुर्ग क्रिकेटमध्ये आपली ख्याती आपली छाप त्याने सोडलेली आहे। पुन्हा एकदा मोठा फटका लॉन्ग ऑन बाउंड्रीच्या सीमारेषेच्या दिशेने जातोय खरा फील्डिंग और गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन्स के लिए आणि ती काबिलियत आहे गार्गी स्पोर्ट्स सिटी या संघाच्या। व्हाट अ शॉट यार मिड विकेट सीमा रेखा के काय होऊ शकतं आपण क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे आणि तेच करतोय तो प्रकाश पराडकर। पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे परंतु चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर उतुंग असा षटक मैदानामध्ये असेल तर काहीही होऊ शकतो। फिर एक बार आणि षटकारांचे हॅट्रिक प्रकाशाच्या बॅटमधनं धन्यवाद अमितजी साळुंके। आपण उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करत पुन्हा एकदा जाऊयात मैदानाकडे। श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळ बापार्डे घाडीवाडी आयोजित भव्य दिव्य ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2026च्या 6व्या पर्वामध्ये आपलं सगळ्यांचं हात जोडून मना काळजातून स्वागत। नाडन याने देखील 1000 रुपयांची देणगी आपल्याला दिली आहे। सर्व देणगीदारांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेच्या स्पर्धा कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। तुम्ही पाहताय फोंडकीन देवी क्रिकेट मंडळ युवा गोलंदाज शॉर्ट बॉल त्यावरती कडक शॉट चेंडू डीप स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर फरार। ही स्पर्धेची चर्चा होते और पिच बॉल निलेश कदमने दिली बॉलला धडक आणि बॉल गेला वेळच लागत नाही। चॅलेंजिंग ओव्हर चालू आहे 50-50 ओव्हर मध्ये धावा येत नाही आहेत आली आहे विकेट निलेश कदमचा खेळ संपला लागेल लक्ष मोठं आहे और पिच बॉल ऑन साइडला खेळले क्षेत्ररक्षक वेदांतच्या गोदीमध्ये विकेटचं बदल क्रिकेट टीम 3 आउट 35 मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होते शॉर्ट बॉल त्यावरती कडक बॉल फटका पाहायला मिळाला चेंडूला भिरकवून दिलंय तयार ओहो लांब लचक कडक 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 प्रहार चेंडू बाउंड्रीच्या बाहेर फरार। साहेबांचे या ठिकाणी आगमन होते। धन्यवाद विशालजी मांजरेकर आपलं मनापासून हार्दिक स्वागत। आमच्या या बापर्डे सुदेश सावर पिच त्याच्यावरती केला हल्ला एक टप्पा घेत चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेलाय आलाय चौकार 4 चेंडू आणि 30 धावा और पिच हो जबरदस्त प्रहार केलाय अटॅक सिंगलने धावा आता मात्र खूप कमी वाटतात धावा येत नाहीयेत त्यामुळे सामना डोईजड झालाय। बॅटिंग टीम गार्गी स्पोर्ट ईएला आणि त्या दरम्यान दिरबा रामेश्वर जामसंडे क्रिकेट टीमचा दिमाखात विजय इथे साजरा झालाय। ईए क्रिकेट टीमच्या समोर मात्र मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना संकेत कदमची विकेट आली आणि तिथूनच सामना पुन्हा एकदा टर्न झाला। संकेत स्वतःवरती थोडासा निराश असेल कारण अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं संकेत कदमचा एक बहारदार खेळ लेग स्टिक वरचे लेग साइडचे
त्याचे फटके ऑन साईडला मोठी फटकेबाजी करू शकतो असा खेळाडू, मात्र तो झटपट शून्यावरती माघारी परतला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं पारडं जड झालं.